हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या थंडी खूप पडते आहे. थंडीमध्ये गरम गरम खाण्याची खूप मजा असते. म्हणजे असं असं वाटतं अगदी गुरफटवून बसावं शाल वेल घेऊन आणि गरम गरम असं नाश्त्याला पण काहीतरी गरम गरम खावं असं वाटतं. तर तो पदार्थ आमच्या इकडे म्हणजे साधारण कोकणामध्ये गव्हाचं सत्व करतात. गव्हाचं सत्व हे सकाळी गरम गरम करायचं आणि सगळे आम्ही मुलं बसून आम्ही ते खायचो. किंवा माझ्या आईकडे थंडीच्या दिवसात म्हणजे एरवीसुद्धा गव्हाचं सत्व हे कधीही चांगलंच असतं, पण थंडीच्या दिवसात माझी आई सुट्टीच्या दिवशी रविवारी वगैरे गव्हाचं सत्व असं गरम गरम करायची आणि मग ते आम्ही गरम गरम खायचो. तर ते खाण्याची मजा खूपच वेगळी असते. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे गव्हाचं सत्व कसं करायचं, अगदी गहू भिजवण्यापासून ते करण्यापर्यंत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि गव्हाचं सत्व हे पौष्टिक आहेच, ह्याच्याविषयी मला सांगायचं आहे. हे पौष्टिक आहेच आणि लहान मुलांना म्हणजे जेव्हा ते आपण त्यांचं उष्टावण वगैरे करतो त्यानंतर त्यांना आपण गव्हाचं सत्व, नाचणीचं सत्व, ज्या पद्धतीने मी गव्हाचं सत्व दाखवणार आहे आज त्याच पद्धतीने तुम्ही नाचणी भिजवून नाचणीचं सत्व पण करू शकता. पण नाचणीचं सत्व साधारण उन्हाळ्यामध्ये दिलं की नाचणी ही थंडावा देणारी आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते चांगलं असतं. गव्हाचं सत्व तुम्ही आत्ता थंडीमध्ये खाऊ शकता. तसंच आजारी माणसांना खूप चांगलं असेल आणि त्याला चावायला वगैरे लागत नाही, त्यामुळे वयस्कर माणसांना पण खूप म्हणजे खायला चांगलं असतं. ते थोडं गोड असतं, त्यामुळे ज्यांना डायबिटीस वगैरे आहे त्यांना थोडंसं जपून खायला पाहिजे. पण लहान मुलं, आजारी माणसं ह्यांना खूप छान असतं. त्यामुळे ते गव्हाचं सत्व कसं करायचं ते आज आपण बघूया. गव्हाचं सत्व करण्यासाठी हे मी गहू जवळजवळ 1.5 दिवस म्हणजे जवळजवळ 30 तास मी 30-32 तास भिजत घातले होते. थंडीच्या दिवसात गहू भिजायला जरा वेळ लागतो, उन्हाळ्याच्या दिवसात पटकन भिजतात. ते थोडे असे मऊ झाले तर बघा चांगले भिजले गेले ना की त्याचं दूध चांगलं निघतं. आता हे आपण मिक्सरला लावायचे गहू. ह्याचं मी पाणी काढून टाकणार आहे कारण त्या पाण्याला थोडासा असा मग वास येतो भिजवून ठेवल्यामुळे. आता हे पाणी काढून टाकते आणि मिक्सरला लावून ह्याचं आपण दूध काढूया. आता हे गहू छान भिजलेले आहेत तर त्याचं आपण मिक्सरला लावून दूध काढणार आहोत. गव्हाचं सत्व करण्यासाठी त्याचं आपण दूध काढणार आहोत. साधारण मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत. म्हणजे किती तुमच्या आणि हे आपण करून दूध काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतो की जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यात आपण साधं आपलं दूध असतं ते घालायचं आणि सत्व करायचं. आता ह्याच्यामध्ये दूध काढण्यासाठी म्हणून मी पाणीसुद्धा टाकत आहे. आता हे आपण मिक्सरला लावूया. हे बघा, हे गहू छान भिजल्यामुळे ना ह्याचं अगदी लगेचच दूध निघालं आहे. आता हे आपण गाळून घ्यायचे. तर मी ह्याच्यामध्ये ओतते आणि गाळून त्याचं 2 ते 3 वेळा साधारण असं परत पाणी टाकून टाकून दूध काढायचं आहे. हे मी गाळून घेते. ह्या गाळल्यावर ह्याचा जो चोथा उरतो तो म्हणजे त्याच्यामध्ये पण दूध असतं, त्यामुळे साधारण 2-3 वेळा तुम्ही गाळून घेतलं ना मग तो चोथा तुम्ही टाकून देऊ शकता. आता हे बघा मी तुम्हाला दाखवते की असं गाळलं की त्याचा चोथा खाली राहतो. बघा आता हा असा चोथा राहिलेला आहे. आता ह्याच्यात परत आपण पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे. असं मी 3दा साधारण दूध काढून घेणार आहे त्याचं. दुसऱ्या वेळा बघायचं म्हणजे आहे का त्या चोथ्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये दिसतंय असं आहे दूध, तर त्याप्रमाणे आपण दूध काढायचं. हे बघा साधारण मी दरवेळेला 1-1 पेला पाणी टाकत त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. तिसऱ्या वेळेला म्हणजे 3 वेळा काढून घेतलं. तिसऱ्या वेळेला हे बघा असा चोथा दिसतो, मग त्याच्यामध्ये दूध दिसत नाही. आपल्याला समजतं की आता हे
ह्याच्यामध्ये हा चौथाच राहिलेला आहे. छान दाबूनच त्याचं दूध काढून घ्यायचं, त्याच्यात काय असेल ते, आणि हा चौथा फेकून द्यायचा. हे बघा, आता हा नुसता चौथा उरलेला आहे. आणि साधारण मी 1 वाटी गहू भिजवले होते, त्याचं एवढं दूध निघालेलं आहे. म्हणजे जवळजवळ हे माझं दुधाचं भांडं आहे, तर 1 लिटर दूध निघालेलं आहे. आणि आता ह्या दुधामध्ये जेवढं आपण गव्हाचं हे दूध घेऊ, सत्व घेऊ, तेवढंच आपलं साधं आपलं दूध घालायचं आहे, जे तुम्ही वापरता ते. आणि त्याच्यामध्ये कोणी गूळ टाकतात, कोणी साखर टाकतात. मी साखर आणि गूळ दोन्ही टाकणार आहे, अर्धा अर्धा. ते तुमच्या गोडी की तुम्हाला किती पाहिजे. आम्ही जरा कमी गोड घेतो, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे टाका. आता ह्या दुधामध्ये ढवळून आपण साधं दूध घालूया आणि साखर आणि गूळ टाकून ते ह्याच्यावर गॅसवर ठेवून ढवळायचं आहे. हे बघा, आता हे मी पाऊण पेला साधारण आपलं नेहमी दूध आणतो आपण. तुम्ही गाईचं घेता, म्हशीचं घेता, ते कुठचंही दूध घ्या तुम्ही. पाऊण पेला हे दूध घेतलं आहे. तसंच हे पाऊण पेला मी ह्याच्यामध्ये हे गव्हाचं सत्व टाकणार आहे. हे सत्व बघा किती छान झालेलं आहे, म्हणजे छान असं दाट आहे. म्हणजे 3 वेळा मी 1 पेला पाणी घालून त्या गव्हातनं दूध काढून घेतलेलं आहे. पण हे आता ह्याच्यामध्ये मी पाऊण पेला टाकते. जेवढं तुम्ही घ्याल दूध साधं म्हणजे आपलं नेहमीचं, तेवढं तुम्ही हे गव्हाचं सत्व टाकायचं. तर हे ह्याच्यात मिक्स करते. तुमच्याकडे किती माणसं आहेत, किती खाणार आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करा. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे, मी ह्याच्यामध्ये साधारण गूळ टाकते थोडासा. हे बघा, एवढा गूळ टाकते. जास्त कोणी तुम्ही गोड खात असाल नसाल त्याप्रमाणे तुम्ही टाका. आणि हे साखर मी 2 साधारण टीस्पून साखर टाकते. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे, कारण तुपामुळे ते चवीला छान लागतं. आणि खातानासुद्धा आपल्याला त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं. आता 1 चमचा मी तूप टाकते. आणि हे सगळं आपण आता गॅसवर ठेवणार आहोत आणि ढवळत राहायचं आहे. म्हणजे सतत बारीक गॅस ठेवून ढवळत राहायचं आहे, ते आपोआप घट्ट व्हायला लागतं. आता हे आपण गॅसवर ठेवून ढवळून घेऊ. हे बघा, हे मिश्रण मी गॅसवर ठेवून सतत असं ढवळत राहिले, त्यामुळे ते असं हळूहळू घट्ट होतं. बरं, हे ह्याच्यामध्ये मी अर्धा पेल्यानंतर पाणीसुद्धा टाकलं, कारण मला खूप घट्ट आवडत नाही. हे असं पातळ जरासं आवडतं, म्हणजे खायला बरं पडतं. त्यामुळे मी अर्धा पेला पाणीसुद्धा टाकलं आहे. म्हणजे तुम्ही अर्धा पेला दूध, अर्धा पेला पाणी घेतलं तरी चालेल, आणि 1 पेला हे सत्व असं घेतलं प्रमाण तरी चालेल. हे बघा, ज्यांना घट्ट आवडतं, पातळ आवडतं, त्याप्रमाणे त्यांनी करा. आता हे झालेलं आहे, ह्याला चांगला कड आलेला आहे आणि हे घट्ट पण छान झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू. हे बघा, असं हे गरम गरम सत्व झालेलं आहे. आणि ह्याच्यावर मी हे तूप घातले. तूप घातल्यामुळे ते खायला खूप छान लागतं. असं तुम्ही करून बघा. थंडीच्या दिवसात असं गरम गरम, म्हणजे हे पौष्टिक जास्त आहे आणि हे गरम गरम खाल्लं ना की खूप छान वाटतं. नक्की करून बघा. धन्यवाद. हे बघा, मी तुम्हाला गव्हाचं सत्व दाखवलं, ते पातळ होतं त्यावेळेला. पण हे जसं आपण फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे थोडं उरलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं की ते ना घट्ट होतं. आता त्याच्या ह्या अशा वड्या पडतात. हे बघा, हे मी डब्यामध्ये ठेवलं होतं, त्याची ही पूर्ण अशी वडी पडलेली आहे. म्हणजे जर आपण हे केलं, आता तुम्हाला सकाळी खाल्लं किंवा उरलं आणि आपण डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलं, ते काय अगदी 2 दिवससुद्धा चांगलं राहतं. आणि ते तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा असं वड्या ह्या देऊ शकता. म्हणजे हे ह्याच्यामध्ये स्पूननी खाऊ शकता. हे बघा, असं छान वड्या पडल्या आहेत सगळ्या ह्या. त्यामुळे असं तुम्ही करून जरी उरलं तरी ते डब्यासाठी पण तुम्हाला त्याचा उपयोग होईल, किंवा डब्यात घालून दिलं तरी खाईपर्यंत ते घट्ट होतं. त्यामुळे ते असं वडीसारखं आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने पण ते करून कुठे तुम्हाला प्रवासात वगैरे जायचं आहे तर तुम्ही अशा वड्या करून घेऊन जाऊ शकता. त्या अशा
खूप सुक्या सुक्या होणार नाही, ओलसर असतात त्या, पण खायला खूप छान लागतात. करून बघा.